आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। आम्हीची काळजी घेणे हे पण कामच आहे माझं। काही काळजी घ्यायची गरज नाही, समर्थ आहे मी। हो, मग देवाण सरांच्या घरच्यांना खोटं का सांगितलं तू? अजून किती खोटं वागणार आहात तुम्ही? मामी, हे आजारपणाचं नाटक करून तू जहागीरदारांना लवकर लग्नासाठी तयार केलंयस आणि त्या बिचाऱ्यांना हे सगळं खरं वाटतंय। त्यांना काळजी वाटायला लागलीये तुझी आणि तुम्ही काय करताय तर त्यांच्या भावनांशी खेळताय, त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेताय तुम्ही। तू गप बस ना, लेक्चर झाडू नकोस। आम्ही काही इतकं चुकीचं केलेलं नाहीये। देवांच्या आणि माझं ऑलरेडी लग्न ठरलं होतं, ते फक्त लवकर व्हावं म्हणून आम्ही एक छोटंसं खोटं बोललो, इतकंच। आणि या खोट्याने कोणालाही त्रास वगैरे होणार नाहीये, कळलं ना? उलट सगळे हॅपीच होतील माझ्या वेडिंग नंतर। अंजली, तुला कळत कसं नाहीये? तुझ्या लग्नाचा पाया खोटारडेपणावर उभा राहिलाय। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, खोटं नातं कधीच टिकत नाही। एकतर माझी पत्रिका देवाण सरांशी जुळत असताना तू ऐन वेळेला उभी राहिलीस, ते एक खोटं झालं। आता दुसरं खोटं काय तर कॅन्सर झालाय। आतापर्यंत कोणाला काही कळलं नाही म्हणून पुढेही कळणार नाहीये असं होणार नाहीये। आणि तुम्ही या भ्रमात राहू सुद्धा नका। तुम्ही हा विचार का नाही करत कधी, जर ही गोष्ट देवाण सरांना आणि त्यांच्या घरच्यांना कळली तर काय होईल? अंजली, हे जर देवाण सरांना आणि त्यांच्या घरच्यांना समजलं ना तर ते तुम्हाला कधीच माफ नाही करणार। ते आमचं आम्ही बघून घेऊ, तू फक्त तुझं तोंड बंद ठेव। नाही ठेवणार मी बंद। इतके दिवस मी मामाकडे बघून गप्प होते, आईला वचन दिलं होतं म्हणून गप्प होते, पण आता मी गप्प बसणार नाही। मग काय करणार आहेस तू? मी आत्ताच्या आता देवाण सरांच्या आईला फोन करून जे खरंय ना ते सगळं सांगेन। नाहीतर काय काय करणार आहेस मग? मी असं करायला नको असेल तर माझी डॉक्युमेंट्सची फाईल मला परत द्या। मामा, आई, आलात तुम्ही? हो। या बसा, बस या। मामा, आई, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय। तुम्ही बसा, बसा। काय ग, सगळं ठीक आहे ना? हो, सगळं काही ठीक आहे। मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते, बसा तुम्ही। हा, बरं वाटतं का तुला आता? हो। काय झालं? पत्रिकाच वाटून आलेत ना? चार का खोदकाम करून आलेत कुठलं? कुराड बिराड घेऊन बरं वाटतंय ना? एवढंसं काय झालं की लगेच बहिणीला बरे वाटते? सांग आता। मामा, अरे माझी लाडकी मामी, माझी डॉक्युमेंट्सची फाईल द्यायला तयार झालीये। हो, देणार होतेस ना तू सईला फाईल? हो। थँक्यू। पण ही जादू झाली कशी काय? आणि काय झालं ललिता? तू तर म्हणाली होतीस की अंजलीचं लग्न झाल्याशिवाय मी फाईल देणार नाही परत म्हणून। सुबुद्धी कशी काय सुचली तुला? नाही, म्हटलं आता अंजलीचं लग्न काहीच दिवसांवर आहे
आणि सई किती धावपळ करतीये लग्नासाठी, अहो किती कामं करतीये. लग्नाची पत्रिका ठेवायला कुलदेवतेला जाऊन आली, त्यानंतरही एवढी दगदग धावपळ. म्हटलं आता लग्नाआधी कसं सगळ्यांचे चेहरे हसते खेळते राहिले पाहिजेत ना, म्हणून दिली फाईल. जपून ठेव हा सई, फाईल जपून ठेव. आणि आता अंजलीचं लग्न झालं की सईसाठीच स्थळ बघणार आहे मी, बरं का वंस. लगेच सईसाठी स्थळ बघायला लागूया. अगदी अंजली इतकं श्रीमंत स्थळ नाही मिळालं तरी शोधू जरा बरा मुलगा सईसाठी. पण वंस खरंच हा, म्हणजे सई इतकी धावपळ करते अंजलीच्या लग्नात, मी तुम्हाला खात्री देते मी सुद्धा खूप खूप काम करीन सईच्या लग्नात, खूप धावपळ करीन. गुणी ग माझी पोर. सई काय प्रकार आहे? सांगते ना, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी सरबत घेऊन येते. काय सगळं दुकान लुटून आणलं का काय? हं? हाय हाय हाय. काय रे, इतका शांत शांत काय आहेस तू? काय नाही, असंच. लेट मी गेस, तुला लग्नाचं टेन्शन आलंय ना? थोडस. बरं मला सांग, लग्न झाल्यानंतर सगळं बदलायलाच हवं का? ते म्हणजे असं सगळं बदलणं गरजेचं असतं का? म्हणजे लग्नानंतर एक व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि ती कोणी रॅन्डम नसते, तर आपली लाईफ पार्टनर असते आणि तिच्यासाठी थोडंफार बदलणं गरजेचं असतं. जसं रूमचा कलर, पडदे, इंटिरियर. ओके, सो तू माझी रूम बघितली म्हणून हे सगळं बोलतेस का? हो. ओके, पण ती माझी आयडिया नाहीये, रिया आणि ओमीचं डोकं आहे ते. I know, and that's completely fine. मला वाटतं आपल्या आयुष्यात एक जेव्हा व्यक्ती येते तेव्हा तिच्या आवडीनिवडी आपण कन्सिडर करायलाच पाहिजेत, त्यात काही चुकीचं नाही. हा, पण या सगळ्या झाल्या बाहेरच्या गोष्टी. लग्नानंतर आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीसाठी आपण आतून किती आणि काय काय बदललं पाहिजे हे ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे. तुला काय म्हणायचंय नक्की? मला सिरियसली काहीच कळत नाही. म्हणजे हे बघ देवांश, मी लग्न नाही केलंय, यू नो दिस. त्यामुळे मला तसा काही एक्सपिरियन्स नाहीये लग्नाचा. पण
मी बऱ्याच जणांची लग्न टिकताना, तुटताना, जुळताना. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवा, अंजलीचं लग्न कार्य व्यवस्थित पार पडू दे रे बाबा. सई, अगं ही फाईल अशी हातात का धरून बसलीस? तुला भीती वाटते का वहिनी ही फाईल परत काढून घेईल म्हणून? नाही आई, उलट ती आता या फाईलला कधी हात सुद्धा लावणार नाही. सई, मला तर आश्चर्यच वाटतंय. म्हणजे वहिनीने ही फाईल तुला परत केली कशी काय? नाही म्हणजे हे असं वागणं तिच्या स्वभावाविरुद्ध आहे ना. आई, आता तिच्या मुलीचं लग्न होत आहे म्हटल्यावर तिला आनंद झाला असेल ना, म्हणून केली असेल परत फाईल. पण माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे ना, मला माझी फाईल परत मिळते. मग सई, तू काय ठरवलंस आता? आई, अंजलीचं लग्न झालं ना तर लवकरात लवकर आपण या घरातून बाहेर पडायचं. मी वरुणला सुद्धा कळवणार आहे की आपण राहण्यासाठी दुसरी सोय बघतोय म्हणून. एकदा का माझा जॉब सुरू झाला नाही, जेवढ्या लवकरात लवकर होईल ना तेवढं मामीचं कर्ज मी फेडून टाकणार. मला आता तिचा हा त्रास नाही सहन होते. किती दिवस त्रास सहन करायचा आपण? एकदा का लवकर आपण कर्ज फेडलं ना तर आपण लगेच बाहेर निघू शकतो. शांतपणे आपल्याला राहता येईल. आई, प्लीज तू रडू नकोस ना. मला माहितीये आपण मामाला सोडून जाणार आहोत म्हणून त्रास होतोय ना तुला. पण खरं सांगू का, आपण जेवढ्या लवकरात लवकर या घरातून बाहेर पडू ना तेवढं आपल्यासाठी सुद्धा चांगलं आहे आणि मामासाठी सुद्धा. तुला माहितीये ना आपल्यामुळे मामी मामाला किती त्रास देते ते. तू प्लीज नको ना रडूस. तुझं म्हणणं पटतंय का मला? त्यासाठी नाही रडत मी. सई, खर तर हे आनंदाचे क्षण तुझ्या वाट्याला यायला हवे होते. या क्षणांवर तुझा अधिकार असायला हवा होता ग. आज जर सगळं चांगलं झालं असतं तर तुझ्या हातावर मेहंदी लागली असती, तुझ्या अंगाला हळद लागली असती आणि तू जागीरदारांची सून झाली असती. पण हे सुख तुझ्यापासून हिरावून घेतलं ग त्या दोघींनी. आणि एक आई म्हणून बसून बघण्यापलीकडे मी काही करू शकत नाहीये. आई, हे बघ, प्लीज रडू नकोस ना. आपल्या नशिबात नव्हतं समजायचं आणि सोडून द्यायचं. आणि देवाण सरांचं लग्न अंजली सोबत होतंय याचं वाईट नाही वाटत आहे मला. मला वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की हे नातं खोटेपणाच्या आधारावर उभं राहिलंय. अंजली आणि मामीला हे सगळं खूप सोपं वाटतंय, पण हा डोलारा सांभाळणं एवढं सोपं नाहीये ग. आणि जेव्हा हे सगळं सत्य बाहेर पडेल ना
तेव्हा सगळं पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळणार. आई, आणि खरं सांगू का, मला भीती फक्त एकाच गोष्टीची वाटतेय की हे सगळं जेव्हा खरं कळेल ना, तेव्हा ह्या दोघींसोबत मामाला सुद्धा दोष दिला जाणार आहे. आणि हे सगळं कळल्यानंतर मामाची काय अवस्था होईल ना, याची कल्पना सुद्धा नाही करवत आहे मला. आई, नको ना रडू. हे बघ, सगळं काय व्यवस्थित होईल. ला 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 ला. वाव, हा रंग किती प्रिटी आहे. हा रंग आवडेल का देवांशला? आय थिंक हा रंग खूप आवडेल. एसी एसी एसी, फायनली तुझं ती देवांसोबत लग्न होतं. वेडिंग. ला 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 ला. पॉप्स, तुम्ही इथे सईला शोधताय का? सई इकडे नाही आली. सई ना आय थिंक किचन मध्ये वगैरे कुठेतरी असेल. नाही नाही, मी सईला नाही भेटायला आलो, मी तुलाच भेटायला आलो, तुझ्याशी बोलायला. रिअली? तुम्ही माझ्याशी बोलायला आलाय की मला काही बोलायला आलाय? नाही म्हणजे तसं जर काही असेल ना तर मी आताच सांगते, मी काही केलेलं नाहीये. तुम्हाला जे काही असेल ना तुम्ही क्लिअरली बोला पॉप्स माझ्याशी. मी काहीच केलेलं नाहीये. अगं तू काहीच केलेलं नाहीयेस, मी सहजच आलोय गप्पा मारायला. चालेल ना? मला चालेल, मला धावेल. पण पॉप्स, तुम्हाला चालेल का? तुम्हाला नाही चालत ना. तुम्हाला फक्त सईशी गप्पा मारायच्या असतात. माझी सई अशी, माझी सई तशी, माझ्या सईचं हे, माझ्या सईचं ते. 24/7 फक्त सई सई. एकतर तिच्याशी किंवा तिच्याबद्दल एवढंच बोलत असता तुम्ही. माझ्याशी गप्पा मारायला वेळ कुठे आहे तुमच्याकडे पॉप्स? इतकी बॅड नाहीये पॉप्स मी. बघा, आता पण बघा कसा फेस केलाय तुम्ही. हे जर सईचं वेडिंग असतं ना तर तुम्ही एकदम मस्त हॅपी फेस घेऊन घरभर फिरला असतात, इकडे तिकडे फिरला असतात. पण माझं वेडिंग आहे ना, तुम्हाला त्याची काही एक्साइटमेंटच नाहीये. एनिवेज, मला सांगा, ही बघा, ही साडी कशी दिसेल? छान वाटेल ना पॉप्स? तुम्ही रडताय का? नाही, रडत नाहीये मी. तू बैस, पैसे ते पैस. तू लहान होतीस ना तेव्हा तुझ्या या चिमुकल्या हातांना धरून मी चालायला शिकवलं होतं तुला. आता तू म्हणतेस की मला जवळ यायला जमत नाही, मी येत नाही जवळ. काही अंशी बरोबरही आहे तुझं. पण तुला आठवतंय, तू लहान असताना ना सतत मला चिकटून असायचीस. तुला प्रत्येक गोष्ट माझ्याकडूनच करून हवी असायची. मी तुला नाहूमाखू घालायचो, तुला गोष्ट सांग तुला भरवायचो. तू झोपताना सुद्धा माझ्याच कुशीत झोपायचीस. मी अंगाई गायचो आणि तू 2 मिनिटात गुडूप. तुझी आई तर म्हणायची की डिंक लावल्यासारखी तू मला चिकटलेली असतेस. डिंक? पण आता आपल्यामध्ये अंतर पडायला लागले ना. नाही, याचा दोष मी तुला देणार नाही. काही प्रमाणामध्ये मी सुद्धा जबाबदारच आहे याला. लहानपणी मी तुझे खूप लाड केले, खूप. तू एखादी गोष्ट
पोट करून दाखवलीस आणि ती तुझ्या समोर हजर झाली नाही असं कधीच व्हायचं नाही. दुसऱ्या क्षणी ती गोष्ट तुझ्या समोर हजर असायची. म्हणजे मी म्हणायचो की अरे करू दे ना हट्ट, लहान आहे ती हट्ट करणारच, ती नाही करणार तर कोण करणार. तेव्हा तुझे हट्ट देखील छोटे मोठेच असायचे, चॉकलेटसाठी किंवा एखाद्या खेळण्यासाठी. मी म्हणलं जशी मोठी होईल तस तसा तिचा हट्ट कमी होत जाईल, शहाणपण येईल तिला. जशी तू लहानाची मोठी व्हायला लागलीस तस तशा तुझ्या मागण्या पण वाढायला लागल्या. आणि एक क्षण असा आला की मला त्या झेपेनाशा झाल्या. मला असं वाटायचं की लहानपणी मी तुझ्या मागण्या ज्या जास्त प्रमाणात होत्या त्याच वेळेला नको म्हणायला पाहिजे होतं. आणि तुला असं वाटतंय की लहानपणी जशा मी तुझ्या मागण्या मान्य करायचो तशा आता का नाही करत. एका परीने तुझंही बरोबर आहे. आम्ही आज देवांच्या लग्नासाठी निघतोय. तुमचा कृपा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू दे आणि हे कार्य अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे. लक्ष्मीच्या पावलांनी माझी सून आमच्या घरात येऊ दे. अगं बाई, दिवा भिजला. तू अजिबात काळजी करू नकोस. देव आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आता तू देवाकडे जे काही मागणं मागितलंयस ना ते सगळं पूर्ण होणार आहे. ठीक आहे? काय झालं जानू? दिवा विजला म्हणून टेन्शन आलं का तुला? चला ओके, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे. अगं नाही, तुला टेन्शन नाही आलं ना तर मला टेन्शन येतं म्हणून म्हणालो. करा माझी मस्करी, तिथे लग्नात सुद्धा अशीच माझी मस्करी करत राहा. कम ऑन वहिनी, जेव्हा देवांचं लग्न ठरत नव्हतं तेव्हाही तू टेन्शन घेत होतीस आणि आता ठरलंय, लग्न होतंय तरी टेन्शन घेतेस. बरं, येणारी सून ही तुझ्या पसंतीचीच आहे, त्यामुळे कम ऑन, चिल, सगळं ठीक होईल. चुकलं. काय होतंय तुला? बसवते मी पाणी आणतो. आई आई बस 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 बस. आई काय होतंय? आई तू औषध घ्यायचं विसरलीस का? हा पाणी पाणी पाणी. मामा मी पंप घेऊन आले. बरं वाटत? तू पडतेस का जरा? आई हे घे पंप घे. आई हळू, तू औषध घ्यायचं विसरलीस ना आज? हा अहो वंच, तुम्हाला या आजचाच दिवस मिळाला होता चक्कर येऊन पडायला? अहो शुभ कार्याला चाललोय आपण, का नाट लावलीत तुम्ही? काय बोलतेस तू? वेळ काय, प्रसंग काय? अहो काय चुकलं माझं? तुम्ही तुमच्या बहिणीला विचारा ना, प्रसंग काय, काय चाललंय तुझं? मामी, आईला खरंच त्रास होतोय, मुद्दाम नाही करत आहे ती. कुणाच ठाऊक बाई. नाही काय आहे, माझं आणि माझ्या लेकीचं जरा बरं झालं ना की तुम्हा दोघा माय लेकींचं पोटातच दुखतं ना. आता माझ्या लेकीला श्रीमंत स्थळ मिळतंय, उद्या परवा लग्न होणार आहे म्हटल्यावर त्रास झालाच असेल यांना. पण म्हणजे इतका त्रास झाला की लगेच चक्करच आली तुम्हाला. ललिता, तू आता गप्प बस, नाही तर मी काय करेन सांगता येत नाही. तुम्ही आम्हालाच का बोलता? नाही म्हणजे मी आणि अंजलीने काही चूक केली असती तर आम्हाला धारेवर धरलं असतात ना. आता तुमची ही बहीण इतकी नाटकं करते तर तिला का नाही बोलत तुम्ही? नाटक नाही करत आहे माझी आई, खरंच त्रास होतोय तिला. आणि हे एवढं सगळं बोलताना तुला काहीच वाटत नाहीये का ग मामी? अंजलीचं आणि देवांश सरांचं लग्न कुठल्या परिस्थितीत ठरवलं गेलंय हे आपल्या सगळ्यांना माहितीये ना. आणि या सगळ्यावर मी आणि आईने जर राग धरला असताना तर यात वावगं काहीच नव्हतं. पण मामी, आम्ही असं काही केलेलं नाहीये. उलट सगळा राग बाजूला ठेवून अंजलीचं लग्न चांगलं व्हावं यासाठी मनापासून प्रयत्न करतोय ना, आणि काम सुद्धा करतोय. पण तू काय करतेस? तर माझ्या आईला हे असं ऐकवतेस का? आम्ही तुला माहितीये ना, आई सतत आजारी असते, तरी सुद्धा तू काय केलंस? लग्नाची सगळी कामं तू आईला करायला लावलीस.
अंजलीच्या रुखवताच्या वस्तू पदार्थ रात्रंदिवस तिच्याकडून बनवून घेत होतीस आणि माझी आई बिचारी ते सगळं रात्रंदिवस काम करत होतीस. आज माझी आई कामं करत होती ना म्हणून तू निश्चिंतपणे राहू शकलीयस. मामी माझ्या आईला कामं होत नव्हती तरी पण कामं केलीत तिने आणि या सगळ्या कामांचा त्रास ना आज असा बाहेर पडतोय. सई सई मी ठीक आहे बाळा, चला मधून निघू. तुला त्रास होतोय, तू का उठतेस? तू बस एका जागेवर शांत बस. ओ बाई नका उठू तुम्ही, बसा बसा आराम करा, उठू नका. चुकून माकून आयुष्यात न सुटलात तर तुमची लेक आम्हालाच फासावर द्यायची. ललिता, तुझ्या जिभेला काही हाड आहे का नाही? बोला बोला, आम्हालाच बोला. नाही मी म्हणते चक्कर यायला झालंय काय यांना? चांगलं 3 वेळेचं जेवतात, थातूर मातूर काहीतरी काम करतात आणि तरी चक्कर येते. आनंद आहे. बास मामी, खूप बोललीस तू आईला. आता तुला जर खरंच आमचा त्रास होतोय ना तर मी आणि आई अंजलीच्या लग्नाला येणार नाही. नाही आई, बास, खूप सहन केलंय आपण. आता पाणी ना आपल्या डोक्यावरून गेलंय. मामा मला माफ कर पण मी आणि आई अंजलीच्या लग्नाला येणार नाहीये. नाही मामा, ज्या घरात माझ्या आईचा अपमान होतो ना त्या घरात मला 1 मिनिट सुद्धा राहायचं नाही. आई आपण आत्ताच्या आत्ता निघतो या घरात, अजिबात इथे राहायचं नाही. माझी आई इथे रात्रंदिवस कामं करते आणि तुम्ही दोघी तिला ऐकून दाखवता. यार मॉम, किती वेळ हा अजून ड्रामा सुरू राहणार आहे? बस ना, चल ना, मला उशीर होतोय मॉम. हा ड्रामा नाहीये, खरंच त्रास होतोय तिला. तुझ्या आत्याला त्रास होतोय, तुझी बहीण दुखावली गेली आहे तरी तुला काहीच वाटत नाही. या घरात जर कोणी ड्रामा करत असेल ना तर ही तुझी आई. मी काय केलं? चक्कर येऊन त्या पडल्या. तू आज कृतज्ञपणाचा कळस केलास, कळस. आजपर्यंत यांच्याकडनं सगळी कामं करून घेतलीस आणि आता तुझं काम झालंय म्हटल्यावरती यांना सोडून दिलंस. सई, सई, मामीच्या वतीने मी माफी मागतो तुझी, पण तू लग्नाला चल. मामा रे, तू का माफी मागतोयस? हे बघ, ज्यांनी आम्हाला दुखवलंय त्यांना काहीच वाटत नाहीये. आणि मामा, मी आजपर्यंत ना खूप सहन केलंय, आता मी नाही सहन करू शकत. प्लीज आता तू मला समजून घे. नाही होते मला सगळं सहन. सई सई बाळा, मी ठीक आहे अगं, आणि मला कळतंय तू माझ्या काळजीपोटी बोलतीस. पण हे बघ बाळा, शुभ कार्याला जाताना मनात असा राग नाही धरायचा. आणि आपण आता एवढे दिवस अंजलीच्या लग्नाची तयारी करतोय की नाही, मग थोडक्यासाठी अडून कशाला राहायला पाहिजे? आई अगं, किती चांगलं वागणार आहेस तू अजून. तुझ्या या चांगुलपणाची किंमत नाहीये या लोकांना. सई, अगं समोरचा आपला स्वभाव सोडत नाही म्हणून आपण आपला चांगुलपणा सोडायचा म्हणजे? वंस काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही चांगल्या आणि आम्ही वाईट? कसं नाही बाई, मग कसं? त्या बोलण्याचा अर्थ तोच होतो. वंस, माझ्या देऊच्या आईचा फोन आहे मग. हाय, बोला ना. काय? कशाला? अहो, आम्ही येणारच होतो. बरं ठीक आहे, आता तुम्ही पाठवलीये तर आम्ही येतो त्या गाडीने. हो हो, डायरेक्ट हॉलवरच भेटूया. बाय आई. अगं, अजून लग्न पण नाही झालं माझं आणि माझ्या सासरच्यानी, माझ्या इनलॉजनी माझ्यासाठी कार पाठवली आहे. मग अजून लग्न पण झालं नाहीये आणि ऑलरेडी मला क्वीन असल्यासारखं फीलिंग येते. हो ग बाई हो, आणि मला क्वीनची आई झाल्याचा आनंद होतोय. अंजली, आपण त्या गाडीत बसून जाऊ आणि बिल्डिंग मधले लोक आपल्याला बघतील तर काय म्हणतील ग?
अगं बाई त्या बघा मायले की चालल्या. अगं बाई खरंच पाहिजे त्या जोशी काकूंना ना, त्यांना पण असंच पाहिजे. चल, एका अर्थी गाडी येते ते बरंच आहे. बरं आपण आता आज जाऊया का? या ललिताताई या. हाय. हाय, छान दिसतेस तू. थँक्यू सो मच. आपण जाऊया. येस, तू हो पुढे, मी आलोच. ओके, बाय. बाय. खूप हट्टी आहात तुम्ही सई. मी तुम्हाला इतकं कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला पण तुम्ही माझं नाहीच ऐकलं. आता माझी मैत्रीण माझ्या लग्नाला नसेल तर माझं मन कसं लागेल. आय विल मिस यू सई. आय विल मिस यू. या ललिताताई. मधुकरराव, तुमची इकडे राहण्याची व्यवस्था केलेली आहे. बरी वाटते ना तुम्हाला ही रूम? नाहीतर आपण दुसरीकडे बघू शकतो. अहो नाही अहो छानच आहे की. नाही अहो, खरं तर आज पहिल्यांदाच तुमच्यामुळे या अशा हॉटेलमध्ये राहायची आम्हाला संधी मिळते. अहो, त्यात काय एवढं, तुम्ही मस्त एन्जॉय करा. आणि तुम्हाला जर काही लागलं ना तर मला किंवा जानकीला फोन करा, आम्ही लगेच येऊ. तुमचं सामान पाठवून देते मी इथे आणि तुम्ही छान आराम करा. आता एकदा सगळे फंक्शन सुरू झाले ना की मग अजिबात आराम मिळणार नाही. बरं, एक विचारायचं राहूनच गेलं. सई नाही आली तुमच्या बरोबर? येते ना? अहो नाही, ते काय झालं ना, आमच्या वंचनची तब्येत बिघडली. अगं बाई. नाही एवढी काळजी करण्यासारखं काही नाही. काय त्यांना येतच असतात अहो अधनमधनं दम्याचे अटॅक्स वगैरे. पण आता सई थांबली आहे, मग त्यांना बरं वाटलं की येतील दोघी जण. येत आहेत ना, मग हरकत नाही. तुम्ही आराम करा, फ्रेश व्हा आणि मग मेहंदीची तयारी सुरू झाली की आम्ही कळवतो. हो येऊ मग आम्ही. हो येतो. चल. रूम किती लक्झरियस. बेड बघ ना, किती सॉफ्ट आहे आणि किती मोठा बेड आहे. मॉम, अगं व्ह्यू बघ कसला कमाल आहे. आपल्या रूम मध्ये सी दिसतोय. कसे दिसतोय. बाहेरचा व्ह्यू नंतर बघीन ग, आधी आतलं तर डोळ्यात असं भरून घेऊ दे मला. किती छान छान दिसतंय सगळं. अगं काय हे पडदे. बाई इकडे काय आहे? अंजली, काय झालं? अगं बाप, किती मोठं बाथरूम. क्रिकेटची मॅच खेळत असतील की काय बाई इथे? अगं मॉम, ते बाथटब नाही, ते जॅकुझी. अगं त्यातून मस्त असं पाण्याचा फवारा बाहेर. बाई किती छान. माधुरी दीक्षितच आठवली अशी मस्त पैकी त्या अशा बाथटब मध्ये अशी छान. मेरी खूबसूरती का राज है. मेरी खूबसूरती का राज है. या अगं या नाही बोलत. कम इन. बोल कम इन. हॅलो मॅम. हॅलो. खायची काय ऑर्डर आहे का? हा काय 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 मिळतं तुमच्याकडे? इटालियन, इंडियन, चायनीज सगळं काय मिळेल. हो का? मग मला एक अवोकाडो टोस्ट आणि एक गुआवा ज्यूस. बस. काय काय ती नावं घेतलीस ग? अवोकाडो टोस्ट. कसला काढा? अवोकाडो. ए बाई,
काही आधी खाऊन बघितलं असशील ना तेच मागवणे, तर नेमकं आईन लग्नात पोट बिघडायचं. यार मग असं काय करते तू? बरं अजून काही काही? अजून बरंच काही आहे. तुम्हाला काय हवंय? मला एक फ्राईड राईस, 4 वडे, 4 समोसे, आणि चायनीज नूडल्स असे झणझणीत मस्त, असे नेहमी नको झणझणीत. अजून कोण येणार आहे का? नाही, आम्ही तिघच आहोत. आणि हा कोल्ड्रिंक राहिलं, एक कोल्ड्रिंक पण आहे. हा तुम्ही काय घेणार? मला एक चहा. चहा? उडप्याच्या हॉटेलमध्ये आलोय का आपण? कुठे आलो? गेला बाजार ग्रीन टी. एक चहा. और जल्दी लाना, हाँ नहीं तो कंप्लेन करेंगे हम. तुझे मॉम इथे ओरडायचं नाही. बापरे, पण अंजली लग्नाआधीच इतके थाट आहेत, लग्नानंतर तर काय होईल ग बाई? म्हणजे काय, चहा घेणाऱ्यांची किंमत सूट होणार आता. पैसे में खेलेगी मेरी लड़की, इधर पैसे उधर पैसे त्या बॅग्स येतात तोपर्यंत ना आपण ते डान्सची प्रॅक्टिस करून घेऊ ना संगीतला. तुला ती एक स्टेपचा आहे. मला असं मस्त नाचायचंय, असं त्यांच्यासमोर मी कमी नाही पडली पाहिजे. सांग मला काय. आणि मग टोनी, अंजलीचं काय करायचं ठरवलंयस तू? काय करायचं म्हटलं? लाईफ खराब करायचं तिची. अरे बाबा, तिचं लग्न होतंय आता. तिची लाईफ खराब नाही, हाय क्लास होणार आहे. असं तिला वाटतं. वाटू दे, उसको जितना ऊंचा उड़ना है उड़ने दे. अगर उसको खींच के जमीन पे ना लेके आया, मेरा नाम भी टोनी नहीं. अरे पण तेच काय करणार आहेस? एकदम इजी है. उसको बस इस चने के झाड पर चढाना. आणि त्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड प्लान आहे. तुझे सगळे प्लान फ्लॉप झालेत आतापर्यंत. आता साधा सुद्धा नाही, काहीतरी भारी प्लान करावा लागेल. हा शेवटचा चान्स आहे तुझा. यावेळेस अंजली फसली नाही तर तुझा बदला बिदला विसर सगळं. ना मैं भूलूंगा उसे और ना ही उसको भूलने दूंगा. अरे होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी कौन? यार तेरा टोनी. नाही धावत अंजली माझ्याकडे आले ना तर नाव नाही माझ्या टोनी. हंस रहा, हंस, दिल खोल के हंस. लेकिन उस अंजलि को खून के आंसू रुला कर ही रहूंगा मैं. असं तूच नशेमध्ये राहशील, तिची झोप कशी उडवशील? नशेमध्ये आहे मी तर डोकं चालू आहे माझा. और फिर देख वो शादी का मंडप छोड़कर कैसे यहां भागी आएगी. हा, हे सॉलिड आहे. पण डिरेक्टर बनून बोलणार कोण तिच्याशी फोनवर? हे बाबा नाही, हा मी काय ऍक्टर नाहीये. फुकटचा पकडला जाईन मी. काहीतरी करायला लावू नकोस मला. जो बोला है वो कर, समझना? ह्या साडीत वाटेन का पण मी रिच ब्राईड? नको नको, हा ना कलर जरा डल वाटतोय. ही नको साडी. हा पण तसाच कलर आहे. हा जरा छान आहे ब्राईट. मला काय माहित देवांश कुठला आउटफिट घालणार आहे, पण त्याच्या आउटफिटला मॅच होईल असं पाहिजे जरा. ब्राईट्स मॅगझिन मध्ये इझी फोटो आला पाहिजे तुझा. अरे यार काय
हा परफेक्ट कलर आहे. काय आहे यार, कोण आहे? हॅलो, काय आहे? मी इतका फोन तुमचा उचलत नाही म्हणजे कळत नाही तुम्हाला? मी सुपर बिझी आहे आज, मी सुपर बिझी आहे, कळतंय का? फोन ठेवा, फोन करू नका मला परत. हेलो अंजलि, मैं डायरेक्टर राजकमल बात कर रहा हूँ.